नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18 चॅनल. तर चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ईश्वरपूरमध्ये कोटासची नवी वास्तू, संस्कार, शिक्षण आणि पर्यावरणाचा प्रेरणाई संगम. पालकांचा वेळ, गुरूंची दिशा आणि विद्यार्थ्यांची जिद्द. कोटास मधून घडतोय सक्षम भारत. ईश्वरपूर येथे कोटास इन्स्टिट्यूट ऑफ एक्सेलन्सच्या नव्या वास्तूचे उद्घाटन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नामदेव चौगुले आणि राणी बाळासाहेब पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विशेष म्हणजे प्राध्यापक अशरफ गणी यांच्या मातोश्रींच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आई हीच पहिली गुरु हा संदेश यावेळी प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. आपल्या मार्गदर्शनामध्ये राणी पाटील यांनी पालकांची भूमिका अधोरेखित करत स्पष्ट शब्दात सांगितले की फक्त पैसा देऊन मुलांचे भविष्य घडत नाही, त्यासाठी वेळ आणि संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांनी पुढे सांगितले की भारताची सक्षम पिढी घडवण्यासाठी शिक्षकांसोबत समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांनी पालकवर्गात जागरूकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. शिक्षक नामदेव चौगुले यांनी आपल्या प्रभावी भाषणात गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्षारोपण चळवळीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की झाडासारखीच विद्यार्थ्यांची वाढ व्हावी, मुळे मजबूत आणि समाजाला उपयोगी सावली देणारी. सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांच्या सहवासात काम करताना त्यांनी पर्यावरण प्रेमी शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी प्राध्यापक गणी यांच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशावाद व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी स्पष्ट संदेश दिला की 2 वर्षे मोबाईल पासून दूर राहा, पुस्तकांशी मैत्री करा आणि आई वडिलांच्या कष्टाचे चीज करा. यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा 25 गुलाब रोपे देऊन सत्कार केला, ज्यातून पर्यावरण प्रेम आणि प्रोत्साहन यांचा सुंदर संगम दिसून आला. यावेळी बोलताना प्राध्यापक अशरफ गणी यांनी आपल्या मनोगतात नामदेव चौगुले यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी पुन्हा उभा राहिलो आणि अनेक इंजिनियर व डॉक्टर घडवू शकलो. त्यांनी चौगुले यांना आपले गुरु मानत सदैव ऋणी असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या 11वीतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पालकांचा वेळ, गुरूंची दिशा आणि विद्यार्थ्यांची जिद्द यातूनच घडतो सक्षम आणि संस्कारी भारत. हा संदेश देत कोटास इन्स्टिट्यूट ऑफ एक्सेलन्सने केवळ शिक्षणच नव्हे तर समाज, संस्कार आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारा आदर्श निर्माण केला आहे. ईश्वरपूरमधील हा सोहळा केवळ उद्घाटन नव्हता, तर भविष्यातील भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल ठरले. जनशक्ती न्यूज 18 साठी मुख्य संपादक संतोष मातीवडर. ज्ञान का दान ही सबसे बड़ा है, जिसे कोई ना लूटे. ज्ञान का दान ही सबसे बड़ा है, जिसे कोई ना लूटे. ज्ञान का रिश्ता सच्चा रिश्ता, ज्ञान का रिश्ता सच्चा रिश्ता,
धर्मों का पालन कीजिए, मानवता कहती है। किसी एक की नहीं ये गंगा, सबके लिए बहती है। ये जल जीवन परिसर हातात घेतला की त्याचं सोनं बनेल, पण ते सोनं अलंकार इतका सुंदर असावा, तो प्रत्येकानं आपल्या जवळ घेऊन मिरवावा, इतकं देखणं लेकरू बनायसाठी तुम्ही कटिबद्ध राहावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण एखादं ऑफिसर झालं त्याच्याकडे जायला भीती वाटत असेल आम्हाला, तर आम्हाला त्या पद्धतीची पण लेकरं नकोय. आम्हाला सगळे, म्हणून मी तुम्हाला मगाशी पहिला शब्द होता, आमची संस्कृती, संस्कार आणि परंपरा याच्या बरोबर एज्युकेशन स्किल आणि त्याबरोबर आदरयुक्त कृतज्ञता आणि ती संवेदनशीलता जपणारा विद्यार्थी आम्ही तयार करायचा. त्यासाठी मी कोठाला विनंती करते. आता म्हटलं कोठाचा माझी लेकरं तिथं घडणार आहेत, घराचं परिवर्तन करणार आहेत. कौटुंबिक एक स्वास्थ्य, एक लेकरू चांगलं म्हटल्यानंतर काय असतं त्याचं उदाहरण सरांच्या समोर आहे. ते चाई इथं बसल्या आणि तिथं आत पीत कापून आत गेल्यानंतर त्या माऊलीच्या डोळ्यातनं मी ते थोडासा आनंद बघितला, ते व्यक्त होतेले भाव बघितले, त्याला शब्द पुरे पडत होते. तुमच्या सगळ्यांना याची विनंती आहे, असं भाग्य, असं सौभाग्य तुमच्या आई वडिलांच्यासाठी तुम्ही तयार करावं. पिंड कुठलं पण असू दे, तिथं तुम्ही झोकून काम केलं पाहिजे. त्यांची स्वप्न म्हणजे अशी कुणीतरी दाखवलेली, त्यांना टाइमपास, तिथं त्यांना काही नाही, शेजारचं पूर जात आहे, पलीकडल्याचं गेलंय, पाहुण्याचं गेलं, म्हणून आमच्या लेकराला घातलं. अशा खेळ खंडोब्यासाठी कुठल्या लेकराला पॅरेंटनी इथं पाठवलेलं नाहीये. तुमच्या आयुष्यातले 2 वर्ष तुम्ही इथं लावताय आणि ही माणसं मन मनगट मस्ती हातपत करून एज्युकेशन पॅटर्न तुमच्यासाठी इम्प्लिमेंटेशन करत असतील तर तो जीव तोडून तुम्ही राबलं पाहिजे. एका मधमाशीनं असं मस्त की पोळं तयार केलं, गच्च मधानं भरलेलं ते पोळं, अनेक त्या मधमाशीच्या हाताखालच्या माशांनी त्या मध आणून 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 असं गच्च भरलं होतं. कुणाला काय वाटलं कुणास माहित, आमच्या सगळ्यांना बरंच मध वाटलं, दिसला की पोळं खरडून काढावं आणि पिळून प्यावं, मध प्यावं असं वाटण्याची वृत्ती असणारे लोक समाजात आहेतच आणि ते कुणाच्या वाट्याला कधी येतील माहित नाही. आणि मग ते पोळं भरलेलं गच्च मधाचं त्या काही लोकांच्या नजरेत गेलं, कचा 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 ते पोळं उखरलं गेलं, खाली पडलं गेलं आणि त्यातला मध काढून घेतला. खरं तर कष्ट माहित नव्हतं ते पोळं तयार करत असताना. आता मला सर तुम्हाला फक्त शेवटच्या टप्प्याला सांगायचं आहे, त्यातल्या ज्या कामखरी माश्या होत्या त्यातल्या जखमी झाल्या, बाजूला गेल्या, पण त्यातली एक राणी माशी असती, मेन माशी, ती एका बाजूला बसली होती. माझ्यासारख्याला वाटलं हिची मुलाखत घ्यावी. तुला कसं वाटतंय बाई, तुला इतकं सगळं ओके होतं आणि नॉट ओके झाल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय? तिनं दिलेली प्रक्रिया एकच होती, मला माहित आहे माझं पोळं उकडलं गेलं, मध माझा होता तो काढून घेतला, माझ्या काही कामकरी माश्या जखमी झाल्या, पण सर तिनं दिलेलं उत्तर होतं, काही हो माझी मध गोळा करायची कला मात्र माझी कुणी घेऊ शकलं नाही. आज मला ह्या सगळ्या माध्यमातून माझी प्रत्येक लेकरामध्ये एवढी हिंमत जरी आणून ठेवला तरी मला वाटतं सिलेक्शन हा भाग असणारच आहे आमचा. पण त्याच्या पलीकडे मी पॅरेंट्सना सांगेन, सिलेक्शन हा भाग असणारच आहे, पण बी प्लॅन म्हणून जो काय असेल तर माझी ती मध गोळा करायची कला ही अखंडित आपल्या लेकराबरोबर राहणार आहे. एवढं मात्र ह्या निमित्तानं मी व्यक्त होते. कोटाज इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स आणि आजच्या या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित म्हणजे खऱ्या अर्थानं अश्रफ सरांनी आपल्या मातोश्रींच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करणं म्हणजे अगदी लहानपणापासून ज्या आईनं आपल्याला अंगा खांद्यावरती खेळवलं आणि त्या आईलाच हा मान देणं म्हणजे मातृप्रेम कसं असावं हे अश्रफ सरांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तर अश्रफ सरांसाठी जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आपण यापूर्वी सुपर 30 नावाचा जो चित्रपट पाहिला, अगदी बिहार सारख्या ठिकाणी ज्या आनंद कुमारने 31 विद्यार्थी घडवले, पण आज गेल्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे अगदी कोल्हापूर पासून ते अगदी आज इस्लामपूर सारख्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येने हे पालक आणि त्या पालकांच्या समवेत हे गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटते की खऱ्या अर्थानं म्हणजे कोल्हापूर मधून अश्रफ सरांनी
आता मी गावी जाणार असा निर्धार करून ज्यावेळी बाहेर पडले तर त्यावेळी मी त्यांना एक सांगितलं की सर, आपण फिजिक्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहात आणि नॉलेज इज द पॉवर, आणि तुमच्या या ज्ञानाचा उपयोग हा आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे. आणि ह्या 2 शब्दावरती त्यांनी विश्वास ठेवून या ठिकाणी केलेलं जे काम आहे खरोखर कौतुकास्पद आहे. आज सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा कशी असावी तर ती अशरफ सरांसारखी असावी. म्हणजे सातत्यानं फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे विकास होईल आणि आपल्याकडे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा आपल्यासाठी खास आहे, आणि हे त्यांनी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मेरिट मध्ये जे गुणवंत झाले त्यामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे काश्मीर सारख्या ठिकाणी राहिल्यानंतर अगदी वडिलोपार्जित चांगल्या प्रकारचा व्यापार वगैरे या गोष्टी न करता त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग जो हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे हे खूप कौतुकास्पद आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी या 2 वर्षाच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज आपल्याला ह्या सगळ्या प्रकारच्या सुविधा की यापूर्वीच्या काळी की कोटासारख्या ठिकाणी जाऊन आपल्याला या गोष्टी घ्याव्या लागायच्या की ज्या ठिकाणी कंजेस्टेड रूम्स असतील, तिथलं वातावरण असेल, आणि नवीन ज्यावेळी मुलं एखाद्या नव्या वातावरणामध्ये जातात त्यावेळी त्या ठिकाणचं वातावरण त्यांना सूट न होणं आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास न होणे अशा बऱ्याच गोष्टी घडत होत्या. पण आज याच ठिकाणी हे अशा प्रकारचं एक कोटाचं इन्स्टिट्यूट उभा करून या ठिकाणच्या मुलांना म्हणजे खऱ्या अर्थानं हे कोहिनूर हिरे घडवण्याचं काम अशरफ सर आणि त्यांची टीम करत आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना आमचं एवढं सांगणं आहे, आज तुम्हाला इथपर्यंत आपल्या पालकांनी जे पाठवलेलं आहे तर तुम्ही देखील मनाची खूणगाठ बांधा की या ठिकाणी आल्यानंतर मला देखील काहीतरी बनायचं आहे आणि मी बनणार आहे, कारण ते माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे. सूर्य हा सगळ्या गोष्टी वाळवू शकतो पण कष्टकऱ्याचा घाम वाळवू शकत नाही. प्रत्येक आईच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न असते की माझ्या मुलीनं किंवा माझ्या मुलानं काहीतरी बनायला पाहिजे, कारण त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी बनता आल्या नाही. मी डॉक्टर होऊ शकलो नाही किंवा मी इंजिनियर होऊ शकलो नाही, पण आज त्या माझ्या मुलाची परिस्थिती अशा प्रकारे चांगली आहे, आज आपली परिस्थिती चांगली आहे. म्हणून जर या ठिकाणी ह्या पालकांनी जर मुलांचे ऍडमिशन केले असतील तर त्या प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे. आज मोबाईलचा दिसणारा तुम्हाला हा तुमच्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये दिसणारा हा जो मोबाईल आहे हा 2 वर्ष जर या मोबाईल पासून बाजूला तुम्ही राहिलात आणि तुमच्या डोळ्यासमोर फक्त जर पुस्तकं ठेवलीत तर निश्चितपणानं तुमच्यामध्ये 99% प्रयत्न करण्याची जर क्षमता असेल आणि 1% जर आपलं तकदीर असेल तर 100% यश, आणि हे 100% यश आपल्याला मिळवून देण्यासाठी आपल्याकडे खऱ्या अर्थानं हे शिल्पकार अशरफ सर आणि त्यांची टीम आहे. आमचं एक सांगणं आहे की प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, एव्हरी पर्सन इज डिवाइन. पण आपण वेगळे आहोत आणि वेगळ्या वाटेवरती आपण चालायला पाहिजे. लोक क्या कहेंगे असं जर आम्ही म्हणत बसलो तर आपण घडणार नाही. तर तुम्हाला सर्वच विद्यार्थ्यांना एक नम्र विनंती आहे, तुम्ही 2 वर्ष डोळ्यासमोर एकच ध्येय ठेवा की महाभारतामध्ये अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता, तसं तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकच उद्देश दिसलं पाहिजे की मला जेई मध्ये जायचं आहे, मला IITN व्हायचं आहे आणि मला चांगल्या प्रकारचे डॉक्टर बनायचं आहे, म्हणजे मी नीट क्रॅक केली पाहिजे. आणि अशा प्रकारचे जर तुम्ही स्वप्न पाहिले तर निश्चितपणाने तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये दिसणारं बऱ्याच वर्षापासून जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. आणि तुमचे वडील जे कष्टामधून तुम्हाला शिकवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचा घाम, त्यांचं परिश्रम आणि त्या परिश्रमाचं जर सार्थक व्हायचं असेल तर तुम्ही 2 वर्षे या ठिकाणी झोकून देऊन काम करा. आणि असं काम करा की भविष्य काळामध्ये तुम्ही ज्यावेळी ते व्यासपीठावरती असणार आहात तर त्यावेळी समोर बसलेल्या तुमच्या प्रत्येक पालकाचे मान ही ताट होईल. तुम्ही अशा प्रकारचे मोठे बना की यानंतरच्या काळामध्ये सुद्धा तुमचा सत्कार करत असताना तुमच्या डोक्यावरती फेटे बांधायची एक सुवर्ण संधी आम्हाला मिळावी आणि तो देखील एक इतिहास व्हावा. पुन्हा एकदा मी अशरफ सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या नवीन वास्तूमध्ये तुमच्याकडून चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडावेत आणि सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की आज जरी हा उद्घाटनचा कार्यक्रम असला तरी देखील आम्ही काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जो केलेला सत्कार असेल तर त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेतली पाहिजे. आणि पुढच्या वर्षी याच ठिकाणी जेई नीट IIT या परीक्षेचे ज्यावेळी निकाल लागतील त्यावेळी प्रत्येक पालक आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यावरती फेटा बांधण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळावी.
आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला तुम्ही बोलावून आमचा देखील यथोचित सन्मान केलात आणि हा कार्यक्रम करत असताना की गेली 25 वर्ष आम्ही ज्या सह्याद्री देवराईवरती सयाजी शिंदे सरांच्यावर काम करतोय, तर या ठिकाणी सुद्धा आम्ही हा पर्यावरणाचा संदेश देण्याचं काम केलेलं आहे. आम्ही 9 लाख आणि 10 लाख रुपयाची गाडी खरेदी करू शकतोय, पण सावली विकत घेता येत नाही. पण मुलांनो, तुम्ही अशा प्रकारची सावली निर्माण करा की तुमचे आई वडील कधीही उन्हात येणार नाहीत. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिला. धन्यवाद. माझी कर्णधार कॅप्टन कुल आपण त्यांना म्हणतो. आता कॅप्टन कुल आपण आपल्या इथं सुद्धा एक पदवी देऊ शकतो. कॅप्टन कुल ह्यासाठी कोणतीही गोष्ट होते मॅडम एकदम अतिशय शांततेने हँडल करणारी व्यक्ती म्हणजे अशरफ सर. प्रथमतः अशरफ सरांसाठी हात वर करून सगळ्या विद्यार्थ्यांनी टाळी वाजवा. हात वर करून टाळी वाजवा. अशरफ सरांसाठी खास टाळी यासाठी वाजवा कारण अतिशय शून्यातनं विश्व निर्माण करण्याची त्या व्यक्तीमध्ये धमक आहे आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय. 4 वर्षापासून एकत्र काम करत असताना त्यांच्या सोबतचा जो माझा अनुभव आहे तो अतिशय जवळून आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रति त्यांच्या मनात असणारी तळमळ, विद्यार्थ्यांच्या रिझल्टसाठी अहोरात्र कष्ट करण्याची धमक त्या व्यक्तीमध्ये आहे. आणि हे जे काय यश या आपल्या कोटा अकॅडमीला जे मिळतंय ते फक्त अशरफ सर आणि अशरफ सरांच्या बरोबर जे काही शिक्षक वर्ग काम करतायत या सर्व शिक्षक वर्गाचं यात मोलाचं योगदान आहे. आज खर तर कोटाज अकॅडमीचा जो उद्घाटन सोहळा पार पडतोय, रामनवमी. खर तर मॅडम तुम्ही दोन वेळा त्यांच्या तोंडातून वाजवून घेतलं की मी मराठी माणूस आहे, मी मराठी माणूस आहे. आम्ही ज्या वेळी एकत्र बसतो फॅमिली सोबत अतिशय घरचे संबंध आहेत. कधी जाणवलंच नाही ते मुस्लिम आहेत. मराठीत असल्यासारखं पूर्ण त्यांचं जे काय भेव आहे ते मराठीत असल्यासारखं आहे. त्यांचं राहणीमान, त्यांच्या सगळ्याच गोष्टी, सर्व धर्म समभाव असं व्यक्तिमत्व अशरफ सरांचं आहे. आज खर तर आपण फीत कापली आणि आज आपण चर्चेला बसलो आणि चर्चा करत असताना त्यांच्या मातोश्रींना मेन चेअरवर बसण्याचा मान मिळाला. ते बघून खरंच अतिशय मन भरून आलं. आयुष्यातला सगळ्यात मोठा, मॅडम तुम्ही म्हटला की ह्या गोष्टीसाठी शब्द सुचत नाहीत. खरंच आहे. आज 100% 98% स्टेजवर आई आणि विद्यार्थी किंवा आई किंवा त्याचा मुलगा असं दिसत नाही. परंतु हे अशरफ सरांनी परवा आम्ही सायंकाळी जेवायला आम्ही ऍक्च्युली आता हे फॅमिली जाणार आहे, काश्मीरला जाणार आहेत. आता मी माझ्या घरी यांना जेवायला बोललो होतो. तर आमची चर्चा होत उद्घाटनाची चर्चा आमची चालू झाली की उद्घाटन करायचं आहे आणि आपण रामनवमीचा दिवस आपण सिलेक्ट केलेला आहे आणि 28 का 27 ला काहीतरी हे जाणार आहेत काश्मीरसाठी. तर पटकन आपण मराठी माणसं, आपण ग्रामीण भागातली व्यक्ती, तर आपण पटकन विचारलं मी की सर आता मग आपल्याला उद्घाटन करायचंय तर मग उद्घाटनाला आपल्याला प्रमुख पाहुणा वगैरे बोलवला पाहिजे किंवा एखादी व्यक्ती मोठी बोलवली पाहिजे. तर पटकन त्यांच्या तोंडातून आलं की प्रमुख पाहुणा त्यांच्या आई समोर बसली होती. हे काय माझे प्रमुख पाहुणे, तर त्यांच्या आईसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. हे काय माझे प्रमुख पाहुणे आई इथं बसलेले आहे. तर आपल्याला एक त्यांनी चांगला आदर्श आपल्या उरून ईश्वरपूर नगरीत घालून दिलेला आहे आणि आज आपण उद्घाटन प्रसंगी सगळे एकत्र आलोय. जसं मॅडमनी सांगितलं की पुढल्या वर्षी त्यांना बोलवावं आणि आपल्या अकॅडमीचा रिझल्ट जो काय आहे तो चांगल्या पद्धतीचा लागेल आणि त्याची वाहवा करण्यासाठी त्या इथे याल. तर 100% मी अशरफ सर आणि अशरफ सरांच्या टीमच्या वतीनं तुम्हाला एक शब्द देतो की तुम्ही 100% पुढल्या वर्षी याल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही तळमळीनं इथं भाषण केलं ते शब्द आणि ते तुमची तळमळ आमचे विद्यार्थी 100% IIT कॉलेज, NIT कॉलेज, IIIT कॉलेज, MBBS सारखे कॉलेज मिळवतील आणि आमचे विद्यार्थी चमकतील. हा तुम्हाला शब्द देतो. आज सरांनी अकॅडमीचं उद्घाटन केलं. सरांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक्चुअली मैं हमेशा बोलता हूँ
कि मैं फिजिक्स पढ़ाता हूँ और प्रैक्टिकल बात करूंगा, लेकिन शायद आज यहाँ इमोशनल जीत जाती है। ठीक है, तो थोड़ा इमोशनल बात ये है दैट आई एम विद माई फैमिली एंड आई एम विद माई पीपल। तो दूसरी बात यह है कि आज इतना अच्छा दिन मिला हमें, रामनवमी का दिन मिला, हम सभी एक अच्छे दिन पर जमा हो गए हैं। तो मैं खुद को एक खुशकिस्मत मानता हूँ कि मुझे इतने लोगों का साथ मिला है, क्योंकि बीइंग एन IITian, मैं अगर कंप्यूटर के सामने जॉब करता तो मेरे साथ कंप्यूटर ही रहता, लेकिन मैं लोगों के साथ काम कर रहा हूं तो मेरे साथ लोग हैं। ये मेरा अचीवमेंट। बहुत बार हम बोलते हैं कि कहीं ज्यादा जाओ तो इज्जत नहीं रहती, सच है या नहीं? लेकिन ये गलत है। मैं रोहन सर को जब भी बुलाता हूँ आते हैं, ये तो मेरे भाई जैसे हैं। रोहन सर आ जाओ, रोहन सर विद टीम विद फैमिली आते हैं। ऐसा नहीं है, जो आपको सही टाइम दे उसकी इज्जत रहनी चाहिए, नहीं तो बाद में वो नहीं रहते। मैं चोगले सर को कॉल करता हूं, मैं अगर महाराष्ट्र में वापस आया हूं दैट्स बिकॉज ऑफ सर। मेरी जगह इनको क्लैप कीजिए पहले। मैं इनको कॉल किया, चोगले सर मैं जा रहा हूं, बस मन भर गया, मैं वापस कोटा राजस्थान जा रहा हूं। अरे सर ऐसे कैसे, आप आ जाओ, मिलते हैं, करते हैं ना। इनका पॉजिटिव एटीट्यूड बहुत है, मुझे अच्छा लगता है। मतलब ये एजुकेशन के लिए, खुद तो ये शिक्षक है ही, खुद तो ये सोशल वर्कर है ही, ये एजुकेशन के लिए सब कुछ दान करने को तैयार है, अपना टाइम, अपना सब, बैंक बैलेंस भी। चोगले सर इतने पैसे चाहिए, एक स्माइल करेंगे, हाँ सर मिल जाएगा। मतलब ऐसे लोग कमाना रियल में लाइफ की कमाई है। मेरे साथ अच्छे लोग जुड़े हैं, इस साल और भी लोग जुड़े हैं, जिसमें आता है इचलकरंजी से इंडो किड्स का पूरा मैनेजमेंट, काजी सर एंड हिज टीम, जो क्वालिटी एजुकेशन के लिए इधर आ गए। एंड आई होप एंड आई एक्सपेक्ट हम साथ हैं, एंड जल्दी ही हम इनके लिए लाइव भी आ रहे हैं। बात यह है, देखो मैं एक चीज क्लियर बताता हूँ, अभी मेरे पास पेरेंट्स को भी बताता हूँ, बाद में पेरेंट्स कहते हैं सर इनकी फीस इतनी है। मेरे पास लगभग 10 बच्चे भी ऐसे भी है जो 40,000 की फीस पर पढ़ रहे, जबकि बच्चे पर उससे डबल खर्चा आता है क्वालिटी एजुकेशन के लिए। बट मैं सोचता हूँ किसी की पढ़ाई नहीं रुकनी चाहिए। बाद में एक पेरेंट आता, सर उसकी तो कम है, भाई मैं उसको कर रहा हूँ ताकि वो बेचारा ऐसा है जिसकी भी, क्योंकि कल मैं एक बच्चे के, मतलब बच्चा है इधर कोई सब्जी बेचने वाला है, नाम नहीं लूंगा, वो आया, उसको फीस ज्यादा लगी, मैं दूसरी बार गया, बेटा तू पढ़ने या बाद में मैं देखूंगा, क्योंकि मैं खुद गरीब घर से बिलोंग करता था। मेरी वजह से किसी की पढ़ाई नहीं रुकेगी, घर में कोई समस्या है, प्रॉब्लम है, लेकिन मेरा ये भी मानना है 5 पेरेंट्स को इश्यू हो सकता है, 10 को, सबको इश्यू होगा तो थोड़ा दिक्कत सिस्टम को रन करने में करेगा। 5-10 का मैं साथ दे सकता हूं, ऊपर नीचे हो सकता है, लेकिन अगर 5-10 ही बनेंगे तो सिस्टम नहीं चला पाएंगे। इसीलिए कभी कभी स्ट्रिक्ट होना पड़ता है, क्योंकि मैं स्ट्रिक्ट नहीं होऊंगा तो सिस्टम नहीं चलेगा। ये बातें हैं, तो कभी स्ट्रिक्ट होना पड़ता है। एंड मेरा सबसे बड़ा अचीवमेंट जो है, मेरी एक आदत है, जब किसी बच्चे का हाथ थामना होता है तो मैं थामता हूं, मैं वहां नहीं देखता मैं कौन हूं, मैं बच्चे के सामने बच्चा बनकर उसके डेस्क पर बैठकर उसको पढ़ाता हूं। जिसकी जीती जागती एग्जाम्पल हमारे सामने हमारी एक बच्ची है, मिस कृतिका कुरने नहीं बोलेंगे, शी इज डॉक्टर कृतिका कुरने।
आज वो आए हैं, ऐसे हजारों एग्जाम्पल्स है। लेकिन मैंने क्या बोला, बच्चे जब कॉलेज में जाते हैं उनको फिर टाइम नहीं मिलता, उनको कॉलेज का काम होता है, उनको प्रैक्टिकल का काम होता है, उनके कॉलेज के कुछ फंक्शंस होते हैं, लेकिन फिर भी उन्होंने उस बिजी शेड्यूल में अपना टाइम निकाल कर इधर आ गए। थैंक यू बेटा। एंड सबसे पहले देखो बेटा, दो चीजें होती है। एक होता है जन्मभूमि, उसमें कोई शक नहीं, दैट आई एम ब्रॉट एंड बॉर्न फ्रॉम कश्मीर। एंड दूसरी होती है कर्म भूमि, जो 2017 से मैं महाराष्ट्र में हूँ। जब मैं कभी कोई टॉपिक पढ़ाता हूँ, मैंने ऑनलाइन पढ़ा हुआ होता है, मैं बच्चों को दिखाता हूँ, ये वो फोटो है जब मैं पढ़ा रहा था। बच्चे बोलते सब नहीं पहचाने जाते। मतलब महाराष्ट्र में मैं तब से हूँ कि मेरी फिर दाढ़ी भी आ गई, वो सफेद भी हो गई, कलर लगाते हैं कभी कभी। एंड महाराष्ट्र ने मुझे मैच्योरिटी दी है, मैं मैच्योर भी यहीं पर हुआ। होता है ना, कोई भी बोलेगे दैट आई एम इंडियन, नो। कोई बेवड़ा उधर बैठकर दारू पिएगा, बोलेगा मैं इंडियन हूं। नहीं यार, वो इंसान ही तो नहीं है। पहले इंसान तो बने, बाद में देखते किस देश का है वो। सबसे जरूरी बात, हमें अपनी जवानी का हिसाब परमेश्वर को देना है। सीधी बात, नो बकवास। आपने जवानी में क्या किया, कहाँ अपना टाइम इन्वेस्ट किया, क्या किया, ये सब हमारे सिद्धांत है, कोई भी धर्म हो। लेकिन अगर कोई सपोज वाघवाड़ी फाटा पर जाएगा और दारू पिएगा, बाद में वो सर चिल्लाए मैं मराठी मानुस हूं। भाई पहले मानुस बन जाओ, बाद में मराठी देखेंगे हम। बट इधर स्टेज पर मैं प्राउडली बोलता हूं कि मैंने महाराष्ट्र को 2017 से टाइम दिया है। हजारों इंजीनियर्स बनाए हैं जिनका पैकेज 30 लाख पर एनम से ज्यादा है अभी स्टार्टिंग में ही। बहुत सारे डॉक्टर्स बनाए हैं, कम से कम 100-200 डॉक्टर्स बनाए होंगे इस टाइम में। एंड इसलिए मैं प्राउडली बोलता हूं मैं मराठी माणूस हूं। थैंक यू। माझ्या मुलाच्या ऍडमिशन मुळे झाली 2-3 वर्षापूर्वी, तर मला सांगताना खूप आनंद होतोय की आज जेईचा रिझल्ट लागून जवळपास 15 दिवस झाले। माझा मुलगा धैर्य पाटील ह्या बॅचचा टॉपर आहे, जेई टॉपर, त्याला 98% मिळाले फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आणि सेकंड अटेम्प्टची तयारी सुरू आहे। तरी पण आज पूर्ण दिवस त्याने अभ्यास न करता ह्या संस्थेसाठी पूर्ण दिवस इथे उपस्थित राहिलाय। हेच माझं किंवा आमच्या फॅमिलीचं आणि माझ्या मुलाचं सरांबद्दल किंवा कोटास अकॅडमी बद्दल प्रेम आहे। हे प्रेम ह्याच्यासाठी आहे की मी पण एक शिक्षिका आहे, प्राचार्य आहे एका शाळेची। तर प्राचार्य म्हणून नाही पण एक आई म्हणून मला सांगायचं वाटतं, मी पण बरेच मुलं म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत मुलं हँडल करते, पण 11वी 12वीत मुलांमध्ये जे चेंजेस दिसतात किंवा मुलांना एक वेगळं काहीतरी वाटतं, ते पालकांनी थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे। ह्या कोटाज अकॅडमी मध्ये सगळे शिक्षक तुमच्या मुलांचं अकॅडमिक बघत नाहीत, तर ते मुलांचं पर्सनली काय चाललंय ते पण त्यांचं ऑब्झर्वेशन आहे, जे एक आई म्हणून, वडील म्हणून, पालक म्हणून आपण बघू शकत नाही। ते हे टीचर, हे नॉन टीचिंग स्टाफ, अशरफ सर पर्सनली बघतात आणि त्याविषयी सांगतात। तर त्याविषयी पालकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, कारण की 2 वर्ष मुलांची लाईफचा टर्निंग पॉइंट आहे। जसं मला आज वाटतंय की ना जेई मध्ये तो अजून चांगला स्कोअर करेल, जेई ऍडव्हान्स पण मे बी क्रॅक करेल, चांगल्या कॉलेजला NIT IIT नाही मिळालं तरी NIT तरी त्याला मिळेल। तर हा आमच्या फॅमिलीचा पण टर्निंग पॉइंट आहे माझ्यासाठी। म्हणून इथे बसलेल्या सगळ्या ह्या मुली किंवा विद्यार्थी मुलं, तुम्हाला एक लाईफ टर्न करायचा चान्स ह्या संस्थेने दिला आहे। म्हणजे 11वी 12वी तुम्ही इथे ऍडमिशन घेतलंय, तर ह्या टीमचं एवढं लक्ष असतं आणि एवढं मार्गदर्शन आहे की जे आपण पालक म्हणून पण बघू शकत नाही, किती पण आटोकाट प्रयत्न केला तरी। तर इथे प्रत्येक पालक मीटिंगला उपस्थित राहा। ह्या सगळ्या पालकांनी ज्या इथे आज उपस्थित आहेत आणि जे नाही आहेत किंवा ज्या मुलांचे पालक उपस्थित नाहीत त्यांना पण मी सांगू इच्छिते की लाईफ एन्जॉय करण्यासाठी भरपूर वेळ आहे, भरपूर वर्ष आहे, पण तुमचे पालक एवढी भरमसाठ फी इथे भरतात
आणि त्याचा एकूण 1 रुपया तुम्ही त्याचं चीज करावं हीच माझी इच्छा आहे. कारण इथले शिक्षक कुठेही कमी पडत नाही. जे ग्लोबल एज्युकेशन चाललंय म्हणजे सरांनी काश्मीरमधून येऊन इथल्या ग्रामीण भागात ही संस्था काढणं आणि ती एवढी नेटाने चालवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण अशा रोज संस्था इथे येतात आणि जातात, पण ह्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे की जर तो विद्यार्थी म्हणजे आपण जरा पण प्रयत्न केले तर त्या विद्यार्थ्याकडे सर पुरेपूर लक्ष देतात, त्याच्या अडचणी समजून घेतात, पालकांपर्यंत पोहोचवतात. पालकांनी ती अडचण समजून घेण्याची गरज आहे. आपल्या विद्यार्थ्यांकडून किंवा आपल्या मुलांकडून खूप अवास्तव अपेक्षा पण ठेवू नका, पण त्या मुलांनी हे चीज करणं गरजेचं आहे. ही जी लाईफची 2 वर्ष आहेत ह्यामध्ये पुरेपूर उपयोग करून घ्या. आणि ह्या अकॅडमीचा उद्देश पैसा कमवणं नाहीये, हे ह्या 2 वर्षात माझ्या लक्षात आलंय. कारण माझ्याकडून बरेच विद्यार्थी सरांकडे येतात, त्यांची खरंच आर्थिक अडचण असली तर सर फी कमी करतात, समजून घेतात, खूप सहकार्य करतात. त्यामुळे त्याचा फायदा करून घ्या. कारण ह्याच्यापेक्षा नावाजलेले इन्स्टिट्यूट असतील, पण इथले शिक्षक किंवा इथलं मार्गदर्शन जे आहे, कारण इथले IIT शिक्षक आहेत त्यांचं नॉलेज खरंच आपल्यापेक्षा जास्त आहे, हे मान्य केलं पाहिजे. मला विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना किंवा एक पालकांना जे सांगायचं आहे ते आपल्या आदरणीय राणी पाटील मॅडमनी व्यवस्थित सांगितले, त्यामुळे मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पण प्रत्येक पालकांना विनंती आहे की प्रत्येक पालक मीटिंगला या, इथे टीचर काय सांगतात आपल्या मुलांविषयी ते समजून घ्या, काय अडचणी आहेत मुलांकडनं पण समजून घ्या, आणि शिक्षकांनी पण काय सांगितलंय त्यावर लगेच काहीतरी उपाय करा, जेणेकरून आपला विद्यार्थी खरंच आजच्या स्पर्धेत टिकेल. आणि ही स्पर्धा म्हणजे रॅट रेस समजू नका की आपला मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, इंजिनियरच झाला पाहिजे. त्याच्या कारकीर्द जे असेल ते तो घडवेलच. मुलांवर आपला विश्वास ठेवा, त्यांचं पण एन्जॉयमेंटचं वय आहे, पण मुलांमध्ये जे संस्कार आहेत ते पालकांकडूनच आले पाहिजे. एक आई म्हणून जसं मला आज अभिमान वाटतो किंवा ज्या अभिमानाने मी आज इथे उभी आहे, उद्या ह्या पालकांपैकी निश्चितच बरेचसे पालक इथे उभे असतील पुढच्या वर्षी. अशा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. चांगल्या प्रकारे घडावेतच, पण त्याचप्रमाणे आमचे मित्र सचिन कौंदाडे हे देखील निपाणीहून या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांची सुद्धा एक अशा प्रकारची सर इच्छा आहे की यानंतरच्या टप्प्यावरती कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारची एखादी इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी सुरू व्हावी, आणि आपण त्यांनी दिलेलं हे जे ऍप्लिकेशन आहे ते स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या सीमा भागामध्ये सर्वसाधारणपणे 864 गावं येतात, आणि त्या ठिकाणी देखील विद्यार्थी सर घडावेत अशी आपणास आमची विनंती आहे. आमच्या विनंतीला आपण नक्कीच मान देणार असा आमचा आशावाद आहे. धन्यवाद सर. येऊन आलेलो सरांचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर भूर भरून आला की ही कोटा पॅटर्न जो आपला आहे तो महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता कर्नाटकाच्या हद्दी देखील पोहोचावा या दृष्टिकोनातून नामदेव उस्तवले सर आणि मी सरांना टीचर स्टाफ असू दे, जागा असू दे, कुठलीही तिथं अडचण आली तर आम्ही 24 आवर्स सर तुमच्या सोबत आहोत. फक्त तुम्ही कोटा पॅटर्न निपाणीत राबवा. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात तुमचं नाव नाही गाजवलं तर परत इस्लामपूरमध्ये येणार नाही. एक्चुअली आप लोग तालियां बजा रहे हो, ये एक्चुअली आभार ही नहीं है, ये एक जिम्मेदारियों की माला होती है. ये वही समझता है जो जिम्मेदारी निभाते हैं. मैं इधर ही नहीं, क्योंकि ये फिर सब रिटन में भी हो जाता है, मिलेंगे इसके लिए. एक चीज का गारंटी देता हूं कि अगर मैं आया, आने का तो 99% है, सर ने बताया करने का मतलब करने का. तो लेकिन अगर हम आए, बाद में हम इकोनॉमिकली प्रॉफिट और लॉस नहीं देखते, हम बच्चों का प्रॉफिट एंड लॉस देखते. अगर हम आए तो हम आएंगे और उधर रहेंगे. जैसे इस्लामपुर में भी हम आए थे पहले, आपको पता होगा, आफ्ताब सर एक पॉइंट भूल गए थे कि जब ईश्वरपुर में मोशन था, कोल्हापुर में भी था, एंड कोटा से जो टीम आई राजस्थान से, उन्होंने आफ्ताब सर को एक पॉइंट बताया था,
कोल्हापुर की हम गारंटी नहीं देंगे, लेकिन ईश्वरपुर का चलेगा। उन्होंने यहाँ मेरी गारंटी के साथ साथ मेरी टीम की गारंटी भी दी थी। तो वैसे ही, क्योंकि हमारी टीम में, हमारे लोगों में मुझे ज्यादा ईमानदार लोग साथ मिले हैं, वैसे ही आप लोगों का भी साथ मिल रहा है। विद द ग्रेस ऑफ गॉड इस अच्छे दिन पर आ जाएंगे, बिल्कुल आ जाएंगे, विजिट करेंगे, थोड़ा उस पर सोच विचार भी करेंगे, फील्ड देखेंगे, नीड देखेंगे एंड सीधे आ जाएंगे सर। चलिए, थैंक यू इस पेशकश के लिए। ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे।